नमस्कार. टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण पिलीव जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि आपल्या बरोबर आता पिलीव पंचायत समितीच्या उमेदवार सौ यज्ञेशन जागीरदार ताई आपल्या बरोबर आहे. ताई, प्रथमतः टॉक 18 मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या जिल्हा परिषद पिलीव गटाचं पाठीमागच्या काळामध्ये दादांनी काम बघितलं होतं आणि आता खरं तर त्यांनी ही जबाबदारी तुमच्याकडे दिली. प्रथमच आपण ही निवडणूक लढवताय, काय वाटते? उमेदवारी ह्या अनुषंगाने मी प्रथमच निवडणूक लढवते. पण राजकारणात आजपर्यंत आमच्या स्वर्गीय अजितदादा जहागीरदार, शिवाय माझे मिस्टर संग्रामसिंह जहागीरदार यांच्या माध्यमातून मी नेहमी आपल्या गावाचं राजकारण मी बघत आलेली आहे. फक्त उमेदवारी आता प्रथम हे करते आलेली आहे मला. तुम्हाला एक महिला म्हणून उमेदवारी मिळालेली आहे. खरं तर दादांच्या पाठीमागं बघितलं तर इथला सामाजिक राजकीय परिसर बघितला तर नेहमीच संग्रामदादाच्या बाजूने इथला सर्वच घटक उभा राहिलेला आहे. परंतु आता तुमच्याकडं या गणामध्ये, पिलीव गणामध्ये विकासाची काय कामं राहिली ती आणि ते तुम्ही काय कामं करणार आहात, किंवा या पिलीव गणामधील सर्व मतदारांनी तुम्हाला मतदान का करावं ते सांगा. पिलीव गणाने मतदान करावं कारण का पहिलं म्हणजे आपल्या जहागीरदार पार्टीने आजपर्यंत सर्व ह्या आपल्या गणामध्ये जिल्हा परिषद असो दे माध्यमातून किंवा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत या माध्यमातून एक प्रगतीचं राजकारण केलेलं आहे. ह्या भागाची प्रगती केलेली आहे आणि त्यांना साथ वरच्या लेवलवर मोहिते पाटलांचा मिळालेला आहे, ज्यांची प्रशासनावर चांगली पकड आहे, आपल्या भागावर ज्यांचं खूप लक्ष आहे. आणि आपल्याला मतदान मला करावं कारण का अनुषंगाने आपण मोहिते पाटलांचं हात मजबूत करतोय. शिवाय ह्या भागाचं नेतृत्व करून मी आपल्या ह्या भागाची प्रगती ज्या त्या टप्प्यावर आपण हा भाग पुढे नेऊ. शिवाय शैक्षणिक असू दे, दैनंदिन जीवनातले असू दे, शाळा कॉलेज बाकीचे जे पंचायत समितीच्या माध्यमातून जे योजना येतील तो आपल्या भागात राबवून आपण ह्या भागाची प्रगती करू. नक्कीच. खरं तर तुम्हाला मोहिते पाटील आणि स्वर्गीय तुमचे सासरे अजितदादा जहागीरदार यांचा राजकीय वारसा आहे, दादांचं पाठबळ आहे. माळशिरस तालुक्याच्या 18 गणामध्ये पिलीव गण हा एक वेगळ्या विकासाचं एक मॉडेल बनवण्यासाठी तुमच्याकडे काय, म्हणजे तुम्ही काय प्लॅनिंग केलं आहे का, किंवा व्यूहरचना काय रचली आहे का? नक्कीच अजून तसं काय अजून मी व्यूहरचना रचलेली नाही. पण निश्चितच एक चांगली योजना मी राबवीन, जेणेकरून आजकाल जे काळाची गरज आहे ती योजना, शैक्षणिक योजना, शिवाय आजकाल जो कचऱ्याची समस्या आहे, प्लास्टिक पोल्युशन आहे, वैद्यकीय सेवांची योजना आहेत, या विविध टप्प्यांवर आपण करू. म्हणजे जसं की वैद्यकीय योजनेला आपल्याला सोलापूरला, पुण्याला पळावं लागतं. शिवाय छोट्या-मोठ्या आता कचऱ्यांच्या समस्या जसं गाव वाढल, लोकसंख्या वाढेल तसं कचऱ्याची समस्या खूप गंभीर होत चाललेली आहे. जे पुढं जाऊन कॅन्सरमध्ये रूपांतर होऊन शेतीचं पोत आहे, तो सुधारणा होणार नाही. त्याची योजना एक माझ्या मनात आहे. शिवाय जे आपलं ॲग्रिकल्चर ध्येय आहे, त्याबद्दलही मी थोडंसं त्याच्यावरही काम करीन. कारण का ॲग्रिकल्चरमध्ये जे खत वापरलं जातं, रासायनिक खत, त्याच्यामुळं जो शेताचा पोत आहे, जमिनीचा पोत आहे, तो कमी होत चाललेला आहे आणि माणसं तो धान्य माल शेती प्रक्रियात केलेला खाऊन कॅन्सर वगैरे हे वाढत चाललेले आहेत. त्याच्यावर ही उपाययोजना केली पाहिजे. वरच्या लेवलनं झालं तर खाली ऑटोमॅटिक ती इम्प्लिमेंट होते. नक्कीच ताई, परंतु आता खरं तर पिलीव माळशिरस तालुक्यातील पिलीव या शहराला खूप महत्त्व आहे. एक ऐतिहासिक शहर आहे. इथं पिलीव फोर्ट आहे आणि खूप ऐतिहासिक परंपरा लाभलेलं हे सातारा सोलापूर जिल्ह्यावर वसलेलं एक महत्त्वाचं शहर आहे. आणि या शहरालगतच श्री महालक्ष्मीची यात्रा मोठी भरते. खरं तर पिलीवमध्ये अजून ज्या भौतिक सुखसुविधा आहे त्या आणण्यासाठी, किंवा पिलीव एक मॉडेल उभा करण्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न कराल. आता शेवटचा एक प्रश्न विचारतो की परवा या माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भाया मोहिते पाटील आणि तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांनी एक स्लोगन वापरलेला आहे की या माळशिरस तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये 9-18 आणि सुपडा साप असं त्यांचं स्लोगन आहे. काय तुम्ही एक महिला म्हणून, उमेदवार तर आपण आहातच, एक महिला म्हणून तालुक्याची परिस्थिती राजकीय पाहता तो निकाल कसा असेल आणि तुम्हाला कशा पद्धतीनं ते मतदान वगैरे पडेल?
निश्चितच मी धैर्यशील भैयांच्या मताशी सहमत आहे. धन्यवाद. तर या होत्या पिलीव पंचायत समिती गणाच्या उमेदवार सो यज्ञ सेना जहागीरदार. त्यांनी आताच अतिशय आपल्या शब्दामधून पिलीव पंचायत समिती गणासाठी विकासाचे कोणते मुद्दे राबवणार हे त्यांनी आता सांगितलेलं आहे.